गोडाऊनमधून येतानाच धान्य कमी येतं, बदनाम मात्र दुकानदाराला केलं जातं, अशा तक्रारी रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या। सोलापूर शहर जिल्ह्यात रेशन दुकानांमार्फत सर्वसामान्य लोकांना दर महिन्याला देण्यात येणाऱ्या धान्यामध्ये काटामारी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। गोडाऊनमधून येतानाच धान्य कमी येतं, बदनाम मात्र दुकानदाराला केलं जातं, अशा तक्रारी रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या आहेत। जर गोडाऊनमधून वजन करून गाडी बाहेर पडत असेल तर धान्य कमी कसं होतं याचा शोध घेण्याची वेळ पुरवठा विभागावर आली आहे। त्यामुळे दोष वितरण प्रणालीत आहे की वजन काट्यात याचा शोध पुरवठा विभाग घेणार आहे। जिल्ह्यातील जवळपास 1,500 रेशन दुकानदारांकडून धान्याचं वाटप केलं जातं। प्रत्येक पोत्यामागे 4 ते 5 किलो धान्याची तूट येते। त्यामुळे ज्या रेशन दुकानदारांकडे रेशन कार्डांची संख्या अधिक आहे त्या रेशन दुकानदारांना मात्र कमी पडणाऱ्या धान्याचा मोठा फटका बसत आहे। गोडाऊनमधून धान्य बाहेर घेऊन जाताना गाडीचं वजन केलं जातं, त्यावेळी करण्यात आलेल्या वजनाच्या नोंदीही टिपून ठेवल्या जातात। हे धान्य ज्यावेळी रेशन दुकानापर्यंत पोहोचतं त्यावेळी मात्र प्रत्येक पोत्यामागे 4 ते 5 किलो धान्याची तूट दिसून येते। त्यामुळं या धान्याची गळती होते की चोरी होते याचा शोध घेण्याची वेळ वितरण प्रणालीवर आली आहे। यामध्ये रेशन दुकानदारांना जाणीवपूर्वक दोषी ठरवलं जातं। त्यामुळं रेशन दुकानदार संघटना आता आक्रमक झाली आहे। जर गोडाऊनमधूनच येताना धान्य कमी येत असेल तर ग्राहकांना देताना दिसून येणारी तूट आमच्या माथी का मारली जाते असा सवालही रेशन दुकानदारांमधून उपस्थित केला जात आहे। दरम्यान संपूर्ण वितरण प्रणालीचं पोस्टमार्टम करण्याची वेळ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आली आहे। लवकरच या गोष्टीचा छडा लावू असा विश्वास पुरवठा विभागानं व्यक्त केला आहे।